नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। मी तुम्हाला वेळोवेळी डिजिटल विषयी माहिती सांगत आलेले आहे। कुठलाही बिझनेस असू द्या, आज ऑनलाइन बिझनेस करणं ही काळाची गरज झालेली आहे। कारण कुठेही गेलं तरी हे ऑनलाइन हे उपलब्ध असतं। कारण बघा ना, आता जर आपल्याला कुठे फिरायला जायचं म्हटलं तरी पण आपल्याला ऑनलाइन कार लगेच मिळते, 5 मिनिटात आपल्यापाशी हजर होते। त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठलं प्रोडक्ट खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला तिथेही लगेच आपल्याला सपोर्ट मिळतो। त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठं फिरायला जायचं असेल, आपल्याला कुठं बुकिंग करायची असेल, आपल्याला उद्या जायचं असेल तर जिथे आपण सर्च करू तिथे आपल्याला ते मिळून जातं। आपल्याला हवं ते ठिकाण मिळतं, पाहिजे त्या गोष्टी आपल्याला ऑनलाइनच्या माध्यमातून मिळत असतात। तर मग आपणच आपला बिझनेस मागे का ठेवायचा असं मला वाटतं। मलाही वाटतं की प्रत्येकाने या ऑनलाइनच्या दुनियेत यावं। आणि जसं आपलं ऑफलाइन चालतं ना, तर त्याचे 2 पट 3 पट 4 पट ऑनलाइन चालतं हे आपल्याला नाही माहीत। कारण कसं की जेवढा आपण ऑनलाइनच्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस करू, स्वतःचं मार्केटिंग करू, जास्तीत जास्त आपलं प्रमोशन करू, तेव्हा कुठेतरी आपल्याला फायदा होत असतो। पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हेच आता कुठेतरी हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे। आणि ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग करायला मिळतं। तिथे आपलं लोकेशन, जिल्हा असो, तालुका असो, आपला एरिया असो, जे काही 5 किलोमीटर 10 किलोमीटर, तर इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आपण मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस स्वतः वाढवू शकतो आणि खूप सारं प्रॉफिट कमवू शकतो। पण त्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, आपल्याला ह्या ऑनलाइनची काही माहीत नसते आणि त्याच्यामुळंच आपण ह्या प्लॅटफॉर्मपासून थोडंसं दूर राहतो। इंस्टाग्राम फेसबुक हे प्रत्येकजण वापरत असतो, गुगल वापरत असतो, आपण यूट्यूब वापरतो, सोशल मीडियाचे इतरही कित्येक प्लॅटफॉर्म आहेत ते आपण वापरत असतो। पण आपल्याला त्या गोष्टीची कमी माहिती असल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं मित्रांनो। पण ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशक्य हे शक्य कसं करायचं मी तुम्हाला नक्की सांगते। बघा, तुम्ही असंही पोस्ट टाकत असता, जे काय आपलं फेसबुक फ्रेंड असेल, आता माझ्याकडे जे कॉल येतात ना, तर त्यांचं काय म्हणणे असतं की मॅडम, ज्या वेळेस आम्ही आमचं मार्केटिंग करत असतो ना, तर त्यावेळेस आम्हाला कसं की त्यांचे जे काही कॉल येतात किंवा मग जे काही आपले फॉलोअर्स असतात तेवढ्यापर्यंतच आपलं मार्केटिंग जातं। तर डिजिटलचं तसं नसतं। इतरही ठिकाणी आपण जी लोक टार्गेट करू आपल्या बिझनेस रिलेटेड, त्याच लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते आणि तीच लोक आपल्याकडे येतात आणि त्याचाच आपल्याला फायदा होतो। जी अनोळखी लोकांपासून आपल्याला बिझनेस करायचा असतो, पण तेच आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात। मग ह्याच गोष्टी आपण डिजिटलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ह्या ऑनलाइनच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे। जे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये आपण घर बसल्या चांगले इन्कम करू शकता। तुम्हाला जर जे पण तुमच्या आवडीचं जे काही असेल ते तुम्हाला येत असेल आणि ते तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही नक्की करा। पण तुम्ही कुठलीही डिग्री घ्या, कुठलाही बिझनेस करा, कुठलंही तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचं म्हटलं तर ते काय, जर तुम्हाला ऑनलाइन करायचं म्हटलं तर ते असंच घरात बसून होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी खटपट करावीच लागते आणि ती खटपट करणं काही एवढं अवघड नाही आहे। पहिलं ते सगळं वाटायचं की अरे यार, आम्हाला समजन की नाही समजन, आमचं शिक्षण नाही आहे। पण आजकाल अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत कित्येक मुलं, मी लहान लहान मुलं पाहते की ते व्हिडिओच्या माध्यमातून चांगली अर्निंग करतात। मग मला सांगा, ते अर्निंग करतात तर आपण पाठीमागे का? आपण का नाही अर्निंग करू शकत? आपण का नाही कमवू शकत? आपण हे सगळं करू शकतो, पण आपण कुठेतरी मागे राहतो। कारण आपली स्वतःची जी स्किल आहे ती कुठेतरी डेव्हलप करायला कुठेतरी आपण पाठी पडतो। तर ती स्किल जर आपल्याला डेव्हलप करायची असेल, आपल्याला खरोखर मार्केटमध्ये यायचं असेल, चांगलं बिझनेस करायचं असेल, चांगलं नॉलेज घ्यायचं असेल आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर तुम्ही नक्कीच डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा।
त्याच्यामध्ये आपल्या बिझनेसचं ग्राफिक कसं बनवायचं, आपल्या बिझनेसची रील्स कशी बनवायची, त्याच्यात इंस्टाग्राम फेसबुकला आपलं मार्केटिंग कसं करायचं, प्रमोशन कसं करायचं, जे कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल ना, हेच आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्यांना शिकवत असतो। तर हे अत्यंत कमी दरामध्ये हा कोर्स मी ठेवलेला आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल। आणि जर तुम्हाला घर बसल्या ग्राफिक डिझायनिंग बनवून जर तुम्हाला सेल करायचे असेल करू शकता, रील्स एडिटिंग करून जर तुम्हाला सेल करायचे असेल तुम्ही करू शकता, प्लस जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर दुसऱ्यांचा बिझनेस आपण मार्केटिंग करून चांगले अर्निंग करू शकतो घर बसल्या। हे गृहिणींसाठी अत्यंत लाभदायक आहे। आपल्याला असं वाटतं पण हे अवघड नाही आहे, अवघड सोपं करणं हे आपल्या हातामध्ये आहे। आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकचं प्रत्येकाला नॉलेज आहे, प्रत्येकजण इंस्टाग्राम फेसबुक वापरत असतो आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वेळही देत असतो। मग मला सांगा, आपण उगाचच वेळ देण्याऐवजी, आपला उगाचच वेळ खर्च करण्याऐवजी आपण जर या बिझनेसमध्ये आलं आणि या डिजिटलच्या माध्यमातून जर आपण घर बसल्या आपला बिझनेस वाढवला आणि त्याच्यामधून जर आपण कुठेतरी आपला फायदा केला तर नक्कीच आपल्या संसाराला हातभार लागेल। मग तो कोणीही असो, जर तुम्ही कॉलेज करत असाल आणि कॉलेज करता करता तुमच्याकडे टाइम असेल तरी तुम्ही हा कोर्स करा। कॉलेज करता करताही तुम्ही पार्ट टाइम हे काम करू शकता। जर कुठले प्रोडक्ट विकत असाल तर त्या प्रोडक्टलाही मार्केटिंगमध्ये ऑनलाईनमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप सारी मदत होते आणि याच्यामधून चांगलं प्रॉफिटही मिळतं आणि चांगला फायदा। तोच फायदा जर आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर एकच पर्याय आहे, ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आणि हा डिजिटल मार्केटिंग। तर डिजिटल मार्केटिंग हे आपल्याला जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की याच्याविषयी माहिती करून घ्या, कारण हे बिझनेस वाढीसाठी एक नंबर सॉफ्टवेअर आहे आणि याच्यापासून खूप सारा फायदा होतो आपल्याला घर बसल्या अर्निंगसाठी। तर तुम्हाला जर करायचं असेल डिजिटल मार्केटिंग तर मी याच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे की तुम्ही नक्की हा कोर्स जॉईनिंग करा, याच्यापासून तुम्हाला नक्की फायदा होईल। आजही तुम्हाला तेच सांगत आहे की तुम्ही नक्की हा कोर्स जॉईनिंग करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो। तुम्हाला घर बसल्या चांगला सपोर्ट आणि ज्या अर्निंगसाठी जे काय आपल्याला अर्निंगची तर प्रत्येकाला गरज असते, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे उपयोगाचं पडेल। तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।